जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार अब नए अंदाज में। तथा विधान परिषद सदस्य माननीय संजयजी केनेकर, भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय किशोरजी शितोळे आणि भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडीचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय इद्रिसभाई मुलतानी आणि जमलेल्या पत्रकार मित्रांनो, उशिरा आलेल्या सहित आज विशेष पत्रकार परिषद आहे। ही राजकीय नाही, पण पार्लमेंट मध्ये डिसेंबरच्या विंटर सेशन मध्ये एक कायदा पारित झालेला आहे। हा कायदा 20 डिसेंबर 2025 ला पारित झाला, देशामध्ये मंजूर झाला आणि त्याच्यामध्ये राष्ट्रपतीने सही केलेली आहे आणि हा कायदा पारित झाला। तर ह्या कायद्याचं नाव आहे विकसित भारत जी रामजी, VBG रामजी, म्हणजे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन। तर हा जो कायदा आहे, हा कायदा विशेषतः ग्रामीण भागातील गोरगरीब आदिवासी व मागास घटकांना रोजगार मिळावा म्हणून हा कायदा पास झालेला आहे। याचा एकमेव उद्देश आहे, माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो निर्णय घेतलेला आहे की 2047 पर्यंत आम्हाला विकसित भारत बनवायचा आहे, म्हणून प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं, प्रत्येकाला रोजगार मिळावा आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून त्या फॅमिलीचं उत्पन्न वाढावं आणि त्याचबरोबर उत्पन्नाच्या माध्यमातून त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी म्हणून हा कायदा आणलेला आहे। तर हे करत असताना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या कायद्याला त्या ठिकाणी सुद्धा विरोध करण्यात आला। पार्लमेंट मध्ये दोन्ही हाऊस मध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विरोध करण्यात आला आणि त्यांनी पूर्ण भारत देशामध्ये काही ठिकाणी पत्रकार परिषद घेतली। त्याचाच एक भाग म्हणून ही पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण संभाजीनगर शहरामध्ये घेत आहोत। यांनी काही मुद्दे जे विकासाचे असतात तर त्या ठिकाणी खरं तर विरोध करायला नको आहे। ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला मदत मिळणार आहे, सर्वसामान्याचं हित जोपासणार आहे, पण काँग्रेसच्या एक वेगळा दृष्टिकोन आहे, फक्त विकासालाच नाही तर भारतीय जनता पार्टीला विरोध करायचा म्हणून त्यांनी विरोध केलेला हे स्पष्ट मत आमचं आहे। आता याच्यामध्ये जर पाहिलं अगोदर आपण जर